नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचारी तपासणी मोहीम अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांची 162 दिव्यांगाची तपासणी नाशिकला तर 88 कर्मचाऱ्यांची तपासणी नगरला होणार. तालुकात निहा तपासणीत आढळलेल्या एकूण 550 पैकी 250 जणांची पुढील तपासणी होणार आहे. त्यातील 162 जण नाशिकला उपसंचालक विभागाकडे तर उर्वरित दिव्यांगाची तपासणी नगर जिल्हा रुग्णालयात होणार. राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ही तपासणी झाल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत शासनाला अहवाल पाठवणार. अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे असलेले एकूण 550 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 250 जणांची प्रत्यक्ष तपासणी जिल्हा रुग्णालय व नाशिक आरोग्य उपसंचालक विभागाकडे होणार आहे. यासाठी कर्णबधिर अल्पदृष्टी अशा 162 जणांना नाशिकला तर उर्वरित अस्थिव्यंग व इतर अशा 28 जणांची तपासणी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित वैद्यकीय यंत्रणेकडे तपासणीचे वेळापत्रक मागवलेले आहे. विशेष म्हणजे ही तपासणी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळवली किंवा नोकरीत लाभ मिळवले अशा तक्रारी आल्याने जिल्हा परिषदेने आपल्या 550 दिव्यांग कर्मचाऱ्याची यादीत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. या यादीत दिव्यांग शिक्षकासह ग्रामपंचायत, आरोग्य, महिला, बालकल्याण अशा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्याच्या दिव्यांगपणाबाबत काही हरकती असतील तर त्या लेखी स्वरूपात जिल्हा परिषद विभागाने मागविलेल्या होत्या. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशावरून राज्यभर दिव्यांग कर्मचारी पडताळणी सुरू झालेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकास्तरीय पडताळणी समिती नेमून ही तपासणी केली. या समितीत तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासक अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने एकूण 550 जणांची कागदपत्राची तपासणी केली. त्यातून जे प्रमुख प्रत्यक्ष डोळ्याला दिसतात अशा लाक्षणिक दिव्यांगांना वगळून इतर 250 जणांना पुढील तपासण्यासाठी संदर्भित केले. 250 जण असे दिव्यांग आहेत ज्यांचे दिव्यांगत्व डोळ्याने दिसत नाही, त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय तपासणीची गरज आहे. 31 डिसेंबर पर्यंत शासनाला अहवाल पाठवणार आहेत. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माननीय तुकारामजी मुंडे यांच्या आदेशावरून राज्यभर शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्याची तपासणी होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात तालुका आणि शिबिरे घेऊन कागदपत्राची पडताळणी केली. त्यातील 250 दिव्यांगाची पुनर्तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या तपासणीचा अहवाल 31 डिसेंबर शासनाला पाठवण्यात जाणार आहे असे आवाहन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी लोकमतला दिलेली आहे.